चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. दुपारच्या 2 वाजल्यात आणि 2 वाजता आपल्याला ह्या ज्वारीला पाणी द्यायचंय. तर अहो विराज चल. तर तर विराज आलाय पाईप घेऊन. शेवट आम्हाला आत्ता द्यायचंय पाणी आणि शेवट एक तुकडा कमी पडला तेवढा विराजने आणलाय. शेवट जोडायचा म्हणजे ह्या ज्वारीला पाणी देऊन घ्यायचं. आला विराज? हा त्याला जोडलंय. जा पुढे नळी जोडू जा. विराजला शिकवतो जा नळीला जोडू. पुढं विराज बघा कसा पाईप जोडितोय आता हो. पुढं जोडे बरं बाळा, पुरतोय का बघ बरं. ह्याच्यात जोडायचा. सरक माग सोड. पुराणा दादा दुसरा होता का मोठा अजून? बरं रामली. चला दुपारच्या जवळपास म्हणजे नाही का अंदाजे 2-2:30 वाजले असतील. 2 तर कम्प्लीटच वाजल्यात. आणि आपलं हे पाणी देणं चालू आहे. म्हणजे आता ही पाईपलाईन आपलं नाळ्या जोडल्यात नाही का. आता विराज तिथं आणि आता मोटर चालू करायची आणि पाणी द्यायचंय. तर चला तुम्हाला मी मोटर चालू केलं. आज आपल्या रानात कुठं कुठं पाणी द्यायचंय ना, इथं ज्वारीवर त्याला पण द्यायचंय आणि ह्या ज्वारीला पण पाणी द्यायचंय. गावाला दिलेलं आहे. तर विराज थांब तिथं, मी मोटर चालू करतो. पाणी आल्यावर सांग मला. तर विराज सांगन पाणी आल्यावर, तोपर्यंत मी मोटर चालू करून येतो. दीपालीचं चाललंय वांग्याला त्याला पाणी देणं सध्याला. तर घासाला पण पाणी देऊन घेईन ती. तर इथं आनंदी बसली झाडाखाली, मी झोपली आहे झोक्यात. तिथं दीपाली आहे. दीपाली देते पाणी आणि विराज थांबलाय नळ्यापाशी पाणी आल्यावर सांगायला. आणि मी करतोय मोटर चालू. तर अजून मोटर चालू नाही केली तोवरच विराज म्हणतोय पाणी नाही आलं. दीपाली तू काय करते? दीपाली देते पाणी. चल विराज. विराज आला पळत. विराज कटळा मला, मोटरच नाही चालू झाली. पडला का दामानी? विराज पडला वाटतंय बा. पडला पुन्हा उठला आणि पुन्हा लागला पळायला. चल आला विराज बी आलाय. तर मला ना काय करावं लागतंय, पाईपलाईनचे हुसाच ते एरिया जाऊन बदलावं लागतील म्हणजे वर पाणी जाईल. चला तर काय करावं लागतंय, हे जोडलेलं आहे ह्या पाईपला, हे काढावं लागल. आणि इकडं आहे येर आणि इकडं ह्या हुसासला जोडायचंय हे पाईप. आणि मग इकडं वर पाणी चालू होईल. काय तर थांब ना विराज आता 2 मिनटं. तर काय झालं माहिती का, तर तिकडला पाईप जोडला होता वर, गावाला पाणी देणं चालू होतं. नंतर इकडल्या दुसऱ्या पाईपलाईनला पाईप जोडला, एरिया आलतो. तर नेमकं ह्याला म्हणलं येऊ नको तिकडेच थांब तिकडल्या साईडला, पण तो काय ऐकत नाही. तर आला. तर आला लगेच इकडं गरठे पाहिली. मला चिमणीचं गरठं द्या म्हणलं. चिमणी लय हुशार असते म्हणलं. ते गरठं कुणाला काढता येत नाही नाही का, एरीच्या वर बांधलेलं असतंय. तर म्हणतोय ते हुशार असते, त्यांची शाळा असते का चिमण्यांची? म्हणलं शाळा असते ना. ते म्हणतं शाळा कुठं असते त्यांची? तर विराजने प्रश्न विचारला शाळा कुठं असते चिमण्याची? मग मी विराजला म्हणलं इकडं आपली जांभळला आहे का, तिथं रोज त्यांची शाळा भरती आणि तिथं पाणी प्यायला चिमण्या येतात. त्यांना चढ्या असतात, पांघरून असतात चिमण्याला. मग तू चिमणी बघत नाही का? चल तिकडे रानात आपल्या लिंबुनी पैसे पाणी देतात ना आपण, तिथं चिमणी आल्यात. तुम्हाला त्याला त्यांचे कपडे तुला दाखवतो मी. चल दाखवतो त्यांना, पॅन्ट शर्ट सगळं दाखवतो. हा काय प्रश्न विचारते पोरं, काय सांगता येत नाही. काय त्यांचे गरठे होय? अरे तिला चावत असते, तिला बेकार असतात गरठे. दिसतंय का असे गरठे इथं एरीवर? तर खूपच डेंजर काम आहे ही. चल चल, ते उडत असते, त्यांना पवायला येत असतं पाण्यात. चल चल पटकन चल चल, लय प्रश्न विचारतोय. चल चला विराजला आणलंय इथं सोडलंय दीपालीपाशी. लय प्रश्न विचारतात लेकरं. लाईट बी काय ठिकाणा सध्याला. तर लाईट गेली ती म्हणून म्हणलं इथलं दुरुस्ती करावं. इथून पाणी गळत होतं. तर मग काय केलंय, लाईट गेली म्हणलं अर्धा तासात लाईट येईनच बरं का. तोपर्यंत म्हणलं इथलं पाणी गळायचं बंद करू. तो कॉक होता, कॉकच्या आट्या गेल्या त्या, खराब झाला पहिला कॉक. हे कॉक काढलाय, हे नवीन टाकलाय, ही मस्तपैकी टाईट फिट केलंय. आता पाईप गरम करायचा आहे आणि बसवायचं आहे. तर पाईप गरम करण्यासाठी आता कस्ताना आणलं आहे मी. थोडे पाणी आणले होते, पाईप थोडासा काटला होता आणि माचीस पण आणलेलं आहे. तर आता थोडा गरम करून एवढा पाईप बसून घेतो आता नाही का ह्याच्यात. म्हणजे पाणी मोकार जे गळत आहे रोजचं वाया जात आहे ते काय जायचं नाही. आता पाण्याचं खूप काळजी घ्यावं लागेल. थेंबे थेंबे तळे साचे, इथून पुढं पाण्याचं कमतरता जाणवत असते. विराज तिथंच बस झाडाखाली.
दीपालीचं चाललं तिकडे रानात काय कोणास ठाऊक काम अजून आवरी ना थोडीफार मध्ये त्याला आली असती. तर आता विराजच्या पप्पाने जेवण केले बघा ना कसे बसले तर तिघं बी माय लेकरं. तर तिला जमतच नाही त्या बघा तिला काय होतं तो मांडीवर जर बसला ना तिला अजिबात जमत नाही तिला राग येतो. ती म्हणते माझा पप्पा आहे मी बसणार आहे एकटीच. ती काय म्हणते माझा पप्पा आहे मी एकटीच बसणार आहे. तिला जमतच नाही. काय करते बघा तू उठ ना दादा तू उठ तर खरं 2 मिनिटं. तेव्हा ऐकत नाही. तर चला जाऊ द्या यांचं. पण आता बाई इकडं मेथीची भाजी उपटीत येतात बघा. बाई आता मेथीची भाजी उपटीत येतात. किती उपटीली बस की बाई बस झाली ना. सगळे काम करणार तर मग आनंदीला कोण घेणार. ही मेथी आमची आता खायापुरती काढली लई झालं ना. किती काढायची कोणा ठोक ही गावात काढते होय. आनंदी यायला लागली माझ्याकडे तुला वाटतं कडालाच यावा. चल तिला पण घेतो. दीपा तुझं घे आवरून. विराज घे आवरून घरी जायचंय. पाला घातला तोंडात नारड्या जाईल. ए दीपा पाला गिर पाला घातला तोंडात काढ रे पाला. काय काढला एवढा पाला नारड्यात घातली आणि त्यामुळेच खोकत होती ना. काय घालते लईच आगावेला का तू काय ग बसत नाही. 5 मिनिटं बी ग बसत नाही आनंदी नाही का. जाता आनंदीला घेऊन जा. आनंदीला गुड बाय बाय. आता मला मोटर चालू करायची. पाणी संपलं होतं एरीतलं थोडं आणि अर्धा तास झालंय पाणी सोडलंय बोरचं. आता मोटर चालू करायची पहिलं काही पाणी आहे आणि आता आहे आपलं ते पाईप बसला तिथं आहे ना आता. तर मी देतो तुम्हाला. चला ह्यांना वाटर लावतो थोडं थोडं. चावी वगैरे घरची घेऊन देतो. घरी चालला जा घरी. विराज गेला घरी. अजून दीपालीने त्यांना जायची. दीपाली करड सोडी ती आहे. चला पिशवी बी द्यावं लागेल. तर रान आणि घर काय लय लांब नाही आमचं. त्याच्यामुळं आम्हाला रानात यायला काय वाटतच नाही. नुसतं घराच्या पाठीमागे यायचं म्हणजे रानात आल्यासारखं. रानात आले की झाडं येतं मस्तपैकी. रानात मस्त असतोय हरभरा सध्याला गाजरं खायला पोरांना. पुन्हा घरून डब्बा आणायचा आणि हिरवळ असती पाणी असतंय रानातच. एवढं सुंदर वाटतं ना रानात. आणि जेवण पण चांगलंच माणूस करतं. तर आता आनंदीला घरी नेऊन सोडायची दीपालीला आणि त्याच्यानंतर मग मी येणार आहे माघारी पाणी देण्यासाठी. चला आता आजच गावाला पाणी देऊन घेतलंय सगळं. तर पाणी झालंय गावाला फक्त जेवारीला राहिलंय. आणि दीपाली बघा सामान सगळं घेतलंय खाण्यापिण्याचं आणि करड आणि चालली घरी. अयो यो 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 कोण विराज. हा हा विराजची सायकल विराजची गाडी इकडेच घरी. चला आता करड बांधायची दीपालीला. दुकान उघडायचं आणि रोज ह्या टायमाला दुकानाला गिरायक येतच. काय करते काढायला पाणी पाजते होय. पेत नाहीत असे मनाने पेत नाहीत होय. दीपालीचे करड तर लय जीव आहे दीपालीचा. काढा सुद्धा अजून पाणी प्यायचं माहित नाही. म्हणजे कशी धरून पाहिजे ती पाणी. त्यांना सवय लावायची अशी पाजून मग पेत. आता चारा खाल्लाय तर आता ऊन होतं थोडं तर आता नाही का किती पाणी पित पाजले बघा ना. पियतय तराळ उन्हाने पिऊन दे. चारा खाल्लाय तर फक्त लय नको पाजू फुगन. चला तर इकडं सगळेजण बसलेत लगेच पोरं. तर आत्ता 3:10 झालेत. तर लवकरच दुकान उघडण्यासाठी दीपाली लवकरच येते नाही का. दुकानाला गिरायक पण आता येतं. चला आता काय झालंय दिंडी आली. दिंडी आल्यामुळं दीपाली बाहेर गेली आहे. आता आपण दिंडी बघू. दिंडी छोटीशी दिंडी आहे चालली वामनभाऊ गडाव. तर त्यामुळे दीपाली बघत होती. तसंच गडाव चालली ना. हा औ तुला कशा सुट्टी उद्या. उद्या नाही गडाव जयंती 11 का काहीतरी तारखेला. 10 तारखेला आहे का. वामनभाऊची पुण्यतिथी का. बरं 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 हे करा मग आवरा.
कुठं नाही जायचं, मला रानात जायचं, तुम्ही आवरा तुमचं, जा घरी, घरात जा म्हणजे सगळे उरकीतान. आता सध्याला संध्याकाळचे 5 वाजलेत आणि 5 वाजता आता केली मी मोटर चालू. दुपारी 2 वाजता चालू करायची म्हणता म्हणता आता वाजल्यात 5. आता मी चाललोय, मोटर केली चालू. आणि संध्याकाळी 5 वाजता ना खरंच एवढं सुंदर वातावरण झालंय बरं का, सूर्य मावळायला गेलेला. आणि इथं बघा ना मस्तपैकी एवढं सुंदर वातावरण म्हणजे काय आहे की मला खरंच आवडतं संध्याकाळचं नाही का. हिरवगार घास, हिरवळ, खरंच हे आहेत ना, हे तुम्हाला थोड्या दिवस बघायला भेटेल बरं का. अजून जास्तीत जास्त आहे ना माझ्यासोबत एखादा महिना आहे ना अजून हिरवळ बघायला भेटेल. नाहीतर ना नंतर काय होईल, आपणच जर हिरवी काढायला आलो तर रानात तर काय होईल माहिती का, असं एकदम वाळलेलं कसं दिसतंय पलीकडं तसं वातावरण. कारण काय नंतर मग सगळे पिकं निघून जातील, नंतर हिरवळ जी आहे ना ती होईल सगळी कमी. चला आता पाणी बी चालू झालंय तर पाईप घेऊन चाललो एक. आणि आज काय करायचं आहे, ह्या ज्वारीला पाणी देऊन घ्यायचं एवढ्या. आणि पाणी बी कमी थोडं एरीत, तर मग एवढी ज्वारीला पाणी देतो. आणि मग पुन्हा सकाळच्याला घसरत आहे पाय, सकाळच्याला वरच्या ज्वारीला पाणी द्यायचं. मग सकाळ सकाळ देते आणि वरच्या ज्वारीला. आता तर घेतो ह्या ज्वारीला पाणी देऊन. 2 वाजल्यापासून वाट बघितली, लाईट गेली ती तर परत 2 वाजता गेली म्हणायचं ना, आता आली 5 वाजता. तर आता पाणी झालंय चालू, तर देतो ज्वारीला पाणी. आता आता इकडे समोर आहे ज्वारी, हिला देतो उद्या सकाळ. आणि आता संध्याकाळचं एवढं देऊन घेतो पाणी अंधार पडायच्या आतमध्ये. चला तर आता भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टाटा. आणि कुणी जर नवीन पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल किंवा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर चला शेवटी बाय बाय. आता पार साऱ्यात पाणी बी आलं आहे माझ्या, तर मला बारं मोडावं बी लागेल आता एवढं बारं भरलं की. तर बघा कसं चाललंय पाणी एकदम. तर आता पाणी असं बेगा पडल्यात, बऱ्याच दिवस झालं, 10-12 दिवस झालं असं पाणी दिलेलं. आणि त्याच्यानंतर आता पाणी देतोय तर असं मस्तपैकी सारा भरून पाणी चालू आहे पाठीमागं. आता यायला लागले फास्ट पाणी. तर आता हे पाणी